गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील यंत्रमाग धारकाला गोवा येथे केंद्रीय भांडार गोव्याचे प्रभारी अधिकारी असल्याबाबतचा बनाव करून यंत्रसामुग्री पुरवण्याचं आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे 2.99 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गोवा येथील जयेश बाळकृष्ण नातू, अनघा जयेश नातू या दाम्पत्यासह वैशाली राया मांजरेकर, तिघे राहणार करण झालीम, पणजी, गोवा या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद अरविंद कॉट्सपिनचे लक्ष्मीकांत दगडूलाल मर्दा राहणार इचलकरंजी यांनी दिली. यातील जयेश नातू, अनघा नातू या दाम्पत्याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर यातील वैशाली मांजरेकर ही फरार आहे. तिचा शोध सध्या शिवाजीनगर पोलीस घेत आहेत. इचलकरंजी शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात लक्ष्मीकांत मर्दा यांचे अरविंद कॉट्सपिन इंडिया लिमिटेड नावाची कंपनी आहे. त्यांच्याशी इंडस्ट्रियल इसेन्शियल गोवातर्फे भागीदार संशयित जयेश नातू व त्यांची पत्नी अनघा नातू आणि केंद्रीय भांडार मुंबई विभागाच्या लिपिक सौ वैशाली मांजरेकर यांनी संपर्क साधला होता. मांजरेकर या केंद्रीय भांडार गोवा विभागाच्या प्रभारी नसताना त्यांनी प्रभारी अधिकारी असल्याबाबत बनाव केला. केंद्रीय भांडार यांचे बनावट लेटरपॅड, व्यावसायिक कार्ड व शिक्के बनवून कंपनीस अधिकृत पुरवठादार असल्याचं बोगस शासकीय नोंदणीपत्र देऊन मर्दा यांची फसवणूक केली. केंद्रीय भांडाराचे बनावट लेटरपॅड देऊन त्या आधारे कपॅसिटी बल्क डायजेस्टर फॉर वेट अँड ड्राय वेस्ट 10 लिटर्सचे 120 बॅग्स फ्री मायक्रॉप्स या मशिनरीची बोगस सप्लाय ऑर्डर दिली. कोणतीही ऑर्डर न पुरवता खोटी बिले व ई बिले बनवून सप्लाय ऑर्डरप्रमाणे मशिनरी मिळाल्याबाबत बनावट कागदपत्रे व शिक्के तयार करून त्यांनी मर्दा यांच्या कंपनीस नफ्यासह एकूण 4,40,47,080 रुपये मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. त्यापोटी कंपनीकडून 2,99,02,000ची रक्कम घेतली होती. या रकमेची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलंय. संगणमताने फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. वैशाली मांजरेकर ह्या महिलेवर यापूर्वीही शहापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. वैशाली मांजरेकर ही सध्या फरार असून शिवाजीनगर पोलीस शोध घेतात. जर यातील शिवाजीनगर पोलिसांनी जयेश नातू, अनघा नातू यांना आज ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास PSI नाथा गळवे करत आहेत.